बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसंदर्भातली। कोकाटेंच्या अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। हायकोर्टात ही सुनावणी होणार आहे। शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात कोकाटेंकडून याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मात्र हायकोर्टाने दिलासा दिला नाही तर कोकाटेंना अटक होऊ शकते। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी हे अटक वॉरंट निघालेले आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची 2 वर्ष तुरुंगवासाची आणि 10,000च्या दंडाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांनी आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे। मात्र हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही तर मात्र त्यांना अटक होऊ शकते, कारण त्यांच्या नावे अटक वॉरंट निघालेलं आहे। दरम्यान त्यांच्या राजीनाम्यासाठी शिंदे आणि भाजप आग्रही असल्याचं समजते। कोकाटेंनी वेळीच भूमिका न घेतल्यानं मुख्यमंत्री फडणवीस नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, सध्या काय अपडेट्स आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये? हेमाली, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंट नंतर प्रचंड नाराज असल्याची माहिती उपलब्ध होती आणि अजित पवार आणि यांच्याकडे देखील या संदर्भातली नाराजी व्यक्त केलेली आहे। जर हायकोर्टाकडे दिलासा मिळत नसेल तर तात्काळ कुठे ना कुठेतरी राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाचे आदेश देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की आज दिवसभरामध्ये हायकोर्टामध्ये जर माणिकराव कोकाटेंना दिलासा होत नाही तर स्पष्ट राजीनामा होणं हे सरळ आहे। आता माणिकराव कोकाटेंच्या राजीनामाच्या बाबतची घडामोड ही कोर्टाच्या घडामोडीनंतर अवघ्या काही तासात घडेल असं सांगितलं जातं, पण कोर्टाने जर माणिकराव कोकाटेंना दिलासा दिला नाही तर राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे आणि त्यांनी देखील अजित पवारने या संदर्भातील सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। मात्र जर आता कोर्टात कडून त्यांना दिलासा दिला नाही तर त्यांना त्यांच्या नावाने जे अटक वॉरंट निघालेले आहे त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये ते रुग्णालयात दाखल झालेले आहेत, त्यामुळे आता यापुढे काय होऊ शकतं? हेमाली, आपल्याला माहिती आहे की कोर्टाने स्थानिक कोर्टाने नाशिकच्या त्यांना अटक वॉरंट काढलेली आहे। त्याच्या विरोधात ते दिलासा म्हणून हायकोर्टात गेलेले आहेत, पण दरम्यानच्या कालावधीमध्ये जर हायकोर्टाने सुद्धा जर दिलासा दिला नाही तर मात्र कोकाटेंना अटक ही करणं पर्याय ठरेल। अशा परिस्थितीमध्ये एक यातला मध्यम मार्ग म्हणून अनेक वेळा अनेक लोक हे रुग्णालयात दाखल होतात आणि त्यानंतर ते त्यांना रुग्णालयात दाखल असल्यामुळे अटकेची कारवाई होत नाही, मग त्याच्या विरोधामध्ये सागर असेच संपर्कात रहा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया पाहूया। करून राष्ट्रवादीला बदनाम करणे, राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये कसं रोखता येईल हे प्रयत्न करणे हे अनेक लोकांकडनं झालेले आहेत। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करणारा पक्ष आहे, अजितदादाच्या नेतृत्वात काम करणारा पक्ष। अशा किती संकट आले तरी या संकटातून बाहेर पडून जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा ताकदीनं उभं राहण्याची ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे। काही मित्र, काही शत्रू, काही स्वयंघोषित समाजसेवक, काही रिचार्जवर चालणारी लोक हे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करतात। हे आपण अनेक वेळा पाहिलेले। भविष्य काळामध्ये हे कोण लोक आहेत हे सुद्धा आपल्याला आम्ही सांगू आणि आपण सुद्धा शोध पत्रकारितेच्या माध्यमातून कोण राष्ट्रवादीला टार्गेट करतं हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही सांगावं अशी विनंती। माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। थोड्याच वेळात यावर सुनावणी होणार आहे। आर्थिक दुर्बल घटकातले दाखवून त्यांनी 30 वर्षांपूर्वी सदनिका लाटल्या, त्यामुळे या सदनिका मिळवण्यासाठी त्यांनी कागदपत्रांची हेराफेरी केली असा देखील त्यांच्यावर आरोप आहे आणि याच प्रकरणात त्यांना 2 वर्षांच्या कारावासाची आणि 10,000च्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती। ती शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर आता त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। मात्र या शिक्षेच्या स्थगितीसाठी त्यांनी आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे, हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। यावर थोड्याच वेळात सुनावणी होणं अपेक्षित आहे। मात्र जर हायकोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही तर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, शिवाय त्यांचं मंत्रीपद जाण्याचीही शक्यता आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या अटक वॉरंट जारी होताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। लीलावती रुग्णालयाच्या 11व्या मजल्यावर कोकाटे ॲडमिट असल्याची माहिती मिळते। माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात दाखल झालेले असून त्यांच्यावर उपचार सध्या सुरू करण्यात आलेले आहेत। दरम्यान या सगळ्या प्रकरणी कोकाटेंचे वकील यांनी काय सांगितलंय ते पाहूया।
नाही, आम्ही काही केस लॉचे रेफरन्स दिले की जरी कन्व्हिक्शन सेशन कोर्टात झालं आहे तर इट इज नॉट द सिरियस ऑफेन्स, हिनियस ऑफेन्स नाही आहे. तर साहेब ॲडमिट आहेत कोर्टामध्ये, साहेब लीलावतीला. त्यांची प्रकृती थोडी खराब झाली आहे, तर ह्युमॅनिटी ग्राउंडवर आम्हाला 4 दिवस मिळावे सरेंडरसाठी. आम्ही सरेंडरसाठी वेळ मागितला होता, तर तो अर्ज आमचा रिजेक्ट झाला. आम्ही हायकोर्टात अपील करतो आहोत. उद्या आमच्या हायकोर्टात सबमिट झालेलं आहे. हायकोर्टात अपील करायचं ऑप्शन आमच्याकडे आहे, तिथून सुप्रीम कोर्टात आहे. इथलं कन्व्हिक्शन झालं आहे म्हणजे ते दोषी आहेत असं होत नाही, कारण प्रत्येकाला संधी मिळते सुप्रीम कोर्टापर्यंत. तर आता हायकोर्टात आम्ही जातो आहोत उद्या. आत्ता केस फाईल झाली आहे हायकोर्टात. बरं, हायकोर्टात फाईल झाली सर. कोणी केली सर? अनिकेत निकम. दरम्यान लीलावती रुग्णालयात 11व्या मजल्यावर कोकाटेंवर उपचार सुरू झालेले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, लीलावती रुग्णालयात त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे, मात्र असं नेमकं काय झालंय त्यांना की त्यांना त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत? हेमाली, आपल्याला माहिती आहे की माणिकराव कोकाटे यांच्यावरती कोणत्याही क्षणी अटकेची टांगती तलवार आहे. न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि या निकालासंदर्भात आता ते उच्च न्यायालयात देखील जाणार आहेत, अशा पद्धतीची माहिती आहे. तत्पूर्वी आपण बघतोय आणि जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना अस्वस्थ वाटू लागलेलं आहे आणि त्यामुळेच ते या लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत. सकाळच्या सुमारास माणिकराव कोकाटे या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याची माहिती आहे. 11व्या मजल्यावरती त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यामुळे, अस्वस्थ जाणवू लागल्यामुळे ते या हॉस्पिटलमध्ये येऊन भरती झालेले आहेत. आता डॉक्टर जे आहेत ते त्यांच्यावरती उपचार करतात आहे. मात्र एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की अटक वॉरंट जे आहे ते त्यांच्या संदर्भात जारी झालेलं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते आणि एकीकडे हे असं सुरू असताना दुसरीकडे आपण बघतोय की माणिकराव कोकाटे जे देवेंद्र, असेच संपर्कात रहा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलतात, थेट जाऊया. आता कुठेतरी दवाखान्यामध्ये, रुग्णालयामध्ये, लीलावती रुग्णालयामध्ये माणिकरावजी कोकाटे साहेब जे आहेत हे भरती व्हायला निघालेले आहेत. त्या ठिकाणी ते ॲडमिट झाले आहेत अशी देखील माहिती आहे. त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज असेल तर ती विश्रांती त्यांना देवेंद्र फडणवीस देणार आहेत का? त्यांच्या अभिराग चांगल्यासाठी आम्ही कामना करतो, त्यांना शुभेच्छाही देतो. मात्र आता देवेंद्र फडणवीस या संदर्भात ही बघ्याची भूमिका घेत आहेत, किंबहुना ते गजनी झालेले आहेत हे या निमित्ताने सिद्ध होत आहे. आणि कोकाटेजींना आता दवाखान्यामध्ये टाइमपास करण्याकरता किंवा आराम करत असताना मधात जर बोर झालं तर आम्ही आता पत्त्याचा काठ त्यांना हा रमी खेळण्याकरता हा नेऊन द्यायचा का, हा एक प्रश्न आपसूक या ठिकाणी उपस्थित होतो. आणि आम्ही त्यांना पत्त्याचा कॅट तर पाठवू, मात्र आता खेळण्याकरता कोणाला पाठवणार? त्या ठिकाणी अजितदादा स्वतः जाणार का, मुख्यमंत्री स्वतः जाणार का, थट्टा केलेल्या शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी पाठवायचं का, बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना आपण पाठवणार? त्याचा एक धोरणात्मक निर्णय तरी किमान देवेंद्र फडणवीसांनी घ्यावा, हा आमचा या निमित्ताने आग्रह आहे. आपण जर पाहिलं तर हे विधिमंडळात प्रत्येक वेळेला पाहायला मिळाले कोकाटे. त्याच्यानंतर त्यांचं मंत्रीपद बदललं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा काल निर्णय आलाय. अद्याप विधिमंडळाकडून या संदर्भात कोणतीही कारवाईची भूमिका समोर आलेली नाही. नंतर लॉनुसार एक सचिवांकडून विधानसभा अध्यक्षांना त्या संदर्भातलं माहिती दिली जाते. त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्ष या सगळ्या प्रकरणात कारवाई करतात, पण विधानसभा अध्यक्षांकडून कुठलीही भूमिका आतापर्यंत समोर आलेली नाही. अनुसूची 10 संविधानातली जी आहे ती पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगानं सुस्पष्टरित्या त्या ठिकाणी काय काय करावं याच्या त्या ठिकाणी नियम आहेत. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसून पक्ष फोडण्यात आले आणि आता तशाच पद्धतीनं नियम फोडून, नियम डावलून आता कोकाटे यांना देखील वाचवलं जात आहे. यांना वाचवणारा दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्र सरकार अशा आरोपी नव्हे तर अशा गुन्हेगाराला वाचवत आहेत, हाच यातला सगळा अर्थ आहे. दुसरीकडे तुमच्या विधान परिषदेच्या आमदार रत्ना सांगतो या उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जाते. तुमचा त्यांच्याशी काही संपर्क झालाय का? कारण की माध्यमात त्यांच्याशी संपर्क साधत आहे, ते फोन घेत नाही कोणाचे. आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान पक्षाचा त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय नाही, सर्व व्यवस्थित आहे अशा स्वरूपामध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. आणि त्यानंतर आपण म्हणतात त्यानुसार त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर, माणिकराव कोकाटे पे आप एक बार हिंदी में बता दें कि
सर पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलेलं, त्यांनी म्हटलेलं की ऑपरेशन सिंधूर आपण ज्या दिवशी केलं त्या दिवशीपासूनच आपण हरलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आता भाजप आक्रमक झालेले पाकिस्तानची सुपारी. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते ऐकूया. या संदर्भातला मी आत्ताच या ठिकाणी आले असल्यामुळे संसदेतून आले, मला माहिती नाही. आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते. शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे. अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे. पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली, पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील माझ्याकडे या ठिकाणी नाही. नेमकं काय झालेलं याचा तपशील आपल्याकडे नाही असं सांगत सुनील तटकरे यांनी या सगळ्या प्रकरणावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिलेला आहे. मात्र माणिकराव कोकाटे हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत. माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. 30 वर्षांपूर्वी आर्थिक दुर्बल घटकातलं दाखवून त्यांनी सरकारी सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या सदनिका मिळवण्यासाठी त्यांनी कागदपत्रांची हेराफेरी सुद्धा केल्याचा आरोप आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आला. ही शिक्षा त्यांची जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. नाही, मला हे म्हणायचं आहे की कलम 418 CRPC अंतर्गत जी काही प्रक्रिया पार पडेल त्या प्रक्रियेनुसार जे काही निष्पन्न होईल त्या निष्पन्नात जेव्हा गुन्हा सिद्ध झालेला आहे तर कायद्यानुसार 2 वर्षाची शिक्षा जर झाली असेल तर आमदारकी राहत नाही. लोकप्रतिनिधी कायदा आहे, स्वयंस्पष्ट आहे. हे माझं म्हणणं नाही, हे कायद्याचं म्हणणं आहे. ही वैयक्तिक लढाई नाही. माझं आणि माणिकराव कोकाटे यांचं वैयक्तिक वैर नाही, हा तत्वांचा लढा आहे. ही कायद्याची लढाई आहे.